राहुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। अनन्या, अच्छा, कुठून आली तू? चिखली. कसं वाटतं आजच्या ताई अंडीचा चांगलं. आता कसं वाटतं? छान छान. कुठून आलात आपण? आम्ही चिखलीचेच आहे. माजी आमदार राहुल बोंद्रेबद्दल दोन शब्द काय सांगणार? त्यांचा माजी आमदार राहुल बोंद्रेबद्दल काय सांगणार? चांगले नेता, चांगले. पुढच्या टायमाला निवडणूक आमदार पाहिजेत का? त्याबद्दल काय सांगणार? आजची जी दहीहंडी आहे ही राहुल भाऊ आयोजित काँग्रेसची मानाची दहीहंडी आहे आणि ही भय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात दहीहंडी आहे. आणि ही जी पब्लिक दिसते तुम्हाला ही भाड्याने किंवा कॉलेजच्या मुलं नाही आहे, तर ही स्वयंस्फूर्तीने आलेली public. एवढं सांगेल की बस RB 41 माजी आमदार राहुल बोंद्रेबद्दल काय सांगणार? यात भय आणि माजी आमदाराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मातीवरचा माणूस आहे, तुम्हाला नवीन काही सांगायची गरज नाही. आणि नको त्या ठिकाणी जिथं नाही तिथं पहिलं पोहोचतात, सुखादुखात सगळ्याचे हजर राहतात आणि हीच गोष्ट त्यांची आज इथपर्यंत आणून घेतली. मंजिरी कुलकर्णी. त्याच्यामुळे काय सांगणार ताई अंडीबद्दल आजच्या? चिखली मधली सर्वप्रथम दहीहंडी राहुल भाऊ यांनी सुरू केली आहे आणि ती म्हणजे पहिल्या वर्षी कशी आहे अशी त्याही वर्षी आहे. पहिल्या वर्षी पण खूप जास्त गर्दी होती आणि आता पण त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी आहे आणि दहीहंडी खूप छान आहे. जल्लोष आहे आणि लेडीजसाठी पण वेगळी व्यवस्था आहे, त्यामुळे लेडीज पण एन्जॉय करू शकतात. उर्मिलाबद्दल काय सांगणार? उर्मिला अभिनेत्री आलेली आहे. उर्मिला अभिनेत्री ज्या आल्या त्या पण खूप छान आहे आणि ऑसम त्यांच्याबद्दल कुठे बघितलेलं आहे आपण तिला? कुठे बघितलेलं आहे? दुनियादारी पिक्चर मध्ये रेखा करवल त्यांनी प्ले केला आहे. बरं, आजची जी दही अंडी आहे काय सांगणार दही अंडीबद्दल? नमस्कार, मी वंदना राजपूत आणि हिरकणी महिला प्रतिष्ठानची मी संचालिका आहे आणि खूप सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे आणि सगळे चिखलीकर या दहीहंडीचं खूप एन्जॉय करतात. वैद्य पथक आहे तर आपण कुठून आलाय? जय चिखली. अच्छा, बरं, कसं वाटतं आजच्या माहोल? खूप छान वाटत आहे. जय बजरंग मित्रमंडळाने खूप उत्स्फूर्तीने 5 मनोरे तयार केलेले आहे. हा, आणि खूप कमी टायमिंग मध्ये 5 मनोरे तयार झालेले आहे. तर जय बजरंग मित्र मंडळ पहिले पण जय बजरंग मित्र मंडळ जिंकलेलं आहे आणि ते अंडी फोडलेली आहे आणि या मनोऱ्यात पण जय बजरंग मित्र मंडळ फोडणार आहे. बोल बोल बजरंग. अच्छा, कुठून आला तू? नाव कोणतं? चिखली का? तर कशासाठी आला इथे? दही अंडी फोडणार? तू फोडणार का दही अंडी? अरे वा 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 वा. मागच्या वर्षी फोडली होती. तुला विश्वास वाटतो का मीच फोडीन म्हणून? म्हणजे तू बिलकुल मला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरपी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चिखली शहरामध्ये आहोत आणि छत्रपती शिवाजी चौक येथे आहोत. जी जिल्ह्यातली मानाची दही अंडी आहे, त्या मानाच्या दही अंडीमध्ये आपण सर्व लाईव्ह शर्ट आपण काही बघितले आहेत आणि त्या दही अंडी बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. नाही, आपण कुठून आलो? इथलीच आहे चिखलीची. काय सांगणार? आज दही अंडी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरी होते. हो, आज आपली जे भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीला जे प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम होतात, तर मला तरी असं वाटते की जे आपली पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी हे टिकून राहायला हवं. त्यासाठी राहुल दादांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि तसेच जे आपल्यावरच्या म्हणजे जे उर्मिलाताई वगैरे हे जे आल्यात तर कदाचित त्यांच्यामुळे का होईना पण भारतीय संस्कृती अशी टिकून राहील असं मला वाटतं. अभिनेत्रीबद्दल दोन शब्द काय सांगणार? मराठी अभिनेत्री या ठिकाणी आलेली आहे. त्या म्हणजे आपल्या चिखली शहरामध्ये एवढ्या आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या एक आपल्यासाठी खूप एक आनंदाची गोष्ट आहे. असे कार्यक्रम दरवर्षी व्हायला पाहिजे. हो, ऑब्विसली दरवर्षी आहे. धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपली चिखली या ठिकाणी धार्मिक उत्सवामध्ये सहभागी असते सातत्याने. युवक आणि युवतींना काय संदेश देणार? बस आपले भारतीय संस्कृतीला जे म्हणजे संस्कृती जी लागलेली आहे, जी नवीन पिढी आहे की त्यांना हे धार्मिक कार्यक्रम जे माहिती नाहीये, तर ह्या जे कार्यक्रम जे अवेलेबल होतात किंवा हे घेतले जातात तर याच्यातून आपली संस्कृती टिकून राहील. जेणेकरून या ठिकाणी अशा मुलीवर सुद्धा चांगल्या पद्धतीने संस्कार उजवले जातील. हो, येस. नाही, आपलं नाव? भाग्यश्री सुधाकर. काय सांगणार आजच्या दही अंडीबद्दल? छान
फंक्शन होत आहे. माझी फेवरेट अभिनेत्री म्हणून मी खूप लांबून बघायला आली आहे. आणि राहुल भाऊ बोलते तर आमची फेवरेटच आहे. पुढच्या वर्षी निवडून येणार. हो नक्की. शेतकऱ्याच्या सन्मानासाठी जी राहुल भाऊ यांनी ठेवलेली आहे ही बघून एकदम मन भारावून गेलेलं आहे. ही जी गर्दी इथे आलेली आहे ती स्वतःच्या याने आलेली आहे. इथे जे युवक जमा झालेले आहेत ते स्वतः खर्चाने आलेले आहेत. यांना कोणी पैसे पुरवलेले नाही. ही हा सगळा उत्साह बघून एकदम आनंद वाटतो. ही भ्रष्टाचार मुक्तता भेटण्यासाठी जिथे हँड केली होती तर खरंच याच्यातून भ्रष्टाचार हा मुक्त होईल अशी एक अपेक्षा करतो. मानाची दहीहंडी जी आहे त्या दहीहंडीमध्ये आहोत आणि युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष आपल्यासोबत आहेत रणजित नाकडे. काय सांगतात दहीहंडीबद्दल? या दहीहंडीबद्दल सांगायचं असं की आज चिखली सारख्या ग्रामीण शहरामध्ये असा उत्साह आजपासून 15 वर्ष अगोदर हा उत्सव फक्त मेट्रो सिटी मध्ये व्हायचा. पुणे मुंबई नाशिक सारख्या सर्व शहरांमध्ये व्हायचा. आज हा उत्सव आज माझ्या चिखलीकरांसाठी राहुल भाऊ मुंद्रे यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो. ही चिखलीकरांची मानाची दहीहंडी आहे आणि या दहीहंडीचा उल्लेख विदर्भाची सर्वात मोठी दहीहंडी म्हणून केला जातो. यासाठी आज ही दहीहंडी आमच्या चिखलीकरांचा अभिमान आहे आणि या दहीहंडीसाठी आम्ही राहुल भाऊ मुंद्रे यांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सोबत काही मुली आहेत आणि दहीहंडी या ठिकाणी बघण्यासाठी आलेल्या आहेत. आपण कुठून आलात? चिखली. कसं वाटतं आजचा माहोल? आज माहोल खूप छान वाटलं. अभिनेत्रीला बघितलं का? अनन्या. अच्छा, कुठून आली तू? चिखली. कसं वाटतं आजच्या दहीहंडीचा माहोल? चांगलं. आता कसं वाटतंय? छान छान. कुठून आलात आपण? आम्ही चिखलीचेच आहे. माजी आमदार राहुल बोंद्रेबद्दल दोन शब्द काय सांगणार? माजी आमदार राहुल बोंद्रेबद्दल काय सांगणार? चांगले नेता चांगले. पुढच्या टायमाला निवडणूक आमदार पाहिजेत का? हो. राहुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. दहीहंडीबद्दल काय सांगणार? आजची दहीहंडीचा प्रोग्राम खूप छान आहे. हिरोनी आली ते पण छान आहे, परंतु महिला सुरक्षित पाहिजे. माजी आमदार राहुल बोंद्रेबद्दल काय सांगणार? ते पण चांगले आहे, पण त्यांनी अजून आपल्या महिलेसाठी काहीतरी काढले पाहिजे सुरक्षा. कारण की कोणती लेडीज रात्री अपरात्री कधी एकटी नसली पाहिजे. त्यांच्या सुरक्षेसाठी कोणी कोणी पाहिजे. आपका नाम क्या है? शेख समीर। शेख समीर अच्छा, कहाँ से आए आप? चिखली से। कैसा लगता है आज का दहीहंडी? बहुत ही जबरदस्त है। माजी आमदार राहुल बोंद्रेबद्दल काय सांगणार? आज अंदर राहुल पुत्र करे जो कुछ भी करे बहुत अच्छा करे, वो मनोरंजन करे। आगे के लिए बहुत सारी कामनाएं हैं हमारे लिए और आगे इंशाल्लाह आएंगे।